आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। सामान्य जनता व कार्यकर्ते हीच माझी ताकद, युवा नेते उत्तम पाटील यांचे प्रतिपादन। युवा नेते उत्तम पाटील यांचा 48वा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा। पक्ष बळकटीसाठी कार्यकर्ते हेच मुख्य असतात, यासाठी आपण कार्यकर्त्यांचे नेहमी स्वागत केलेले असून त्यांचा मान सन्मान केलेला आहे। आज निपाणी मतदारसंघातील लाखो कार्यकर्त्यांमुळेच उत्तम पाटील यांची ओळख घराघरात पोहोचली आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्ता हाच माझा पक्ष आहे। माझी राजकीय कोरीपाटी असतानाही कार्यकर्त्यांनीच मला भरभरून यश दिलं असल्याचं मत प्रतिपादन युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले। ते आपल्या 48व्या वाढदिवसाचं औचित्य साधून अरिहंत सभागृहात आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी कार्यक्रमाला उद्देशून बोलत होते। पुढे बोलताना उत्तम पाटील म्हणाले, आमचे वडील सहकार रत्न स्वर्गीय रावसाहेब पाटील यांच्या आशीर्वादानेच, तसेच आई श्रीमती मीनाक्षी पाटील व बंधू उद्योगपती अभिनंदन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माझा गेल्या अनेक वर्षापासून राजकीय प्रवास सुरू आहे। राजकारण करताना आपण 30% राजकारण आणि बाकी 70% समाजकारणाला अधिक महत्त्व दिलं आहे। हे वास्तविक असताना मी आजपर्यंत कोणावरही टीका केलेली नाही आणि करणारही नाही। त्यामुळे जे कार्यकर्ते मला बळ दिले आहेत त्यांच्यामुळेच आज मी उभा आहे। भविष्यात कार्यकर्त्यांची अवहेलना होणार नाही व माझा गटाचा कार्यकर्ता कुणाच्या दाराला जाणार नाही याची मी दक्षता घेतली असून समाजाभिमुख राजकारणावर भर देत तालुक्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे शेवटी युवा नेते उत्तम पाटील यांनी सांगितलं। नेहमीच बोरगावची फार मोठा आशीर्वाद आणि साथ कायमची मला या ठिकाणी लाभलेली आहे। मी प्रथमतः बोरगाव वासियांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो। त्याच पद्धतीनं 2023ला ज्या वेळेला पहिल्यांदा मी पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक लढवत असताना तुमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा फार मोठा आशीर्वाद, कारण माझ्या पाठीवर कुठलाही नेता नसताना ती निवडणूक मी अपक्ष लढवण्याचं ठरवलं आणि लढवत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आदरणीय देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांचा आशीर्वाद मला त्या ठिकाणी मिळाला आणि त्यांच्या पक्षाची उमेदवारी मला मिळाली। ज्या पक्षासाठी अनेक वर्ष मी काम केलं त्या पक्षानं मला त्या ठिकाणी उमेदवारी न देता काही स्थानिक मतभेद काही निर्माण झाल्या, त्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही। परंतु मतदारसंघामध्ये काम करत असताना मी एवढ्यासाठी सांगत आहे की माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यावर एवढा मोठा विश्वास या निपाणी तालुक्यातल्या जनतेने दाखवला। मी खरोखर निपाणी वासियांचा, निपाणी तालुक्याचा सुद्धा मी आभार एवढ्यासाठी मानतो की माझी पार्टी कोरी होती, कुठलंही राजकीय पद माझ्याकडे नव्हतं। एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत असताना माझ्या कार्यावर आणि माझ्यावर आदरणीय दादांच्यावर विश्वास ठेवून त्या तालुक्याच्या जनतेने मला भरभरून त्या ठिकाणी दिलं। जरी माझा अपयश झाला असला तरी यशापेक्षा अपयशाची चर्चा मतदारसंघामध्ये फार झाली त्यावेळेला, हे मला अभिमान वाटतो। एका अल्पसंख्याक जातीमध्ये माझा जन्म झाला तरी सुद्धा अनेकांनी मला डोक्यावर घेतलं, मला भरभरून त्या ठिकाणी प्रेम दिलं। सर्व जाती जमातीतले, सर्व जाती धर्माचं सुद्धा मी विशेष करून कौतुक एवढ्यासाठी करतो की कुठलेही जातपात न बघता जातीच्या पलीकडे जाऊन मला लोकांनी साथ दिली। आपल्याला सगळ्यांना माहित आहे, पहिल्याच दणक्याला 66,000 लोकांनी मला आशीर्वाद दिला आणि त्यामुळे माझ्या सुद्धा ऊर्जा वाढली, मला प्रेरणा मिळाली आणि त्या प्रेरणेतून ज्या वेळेला 2023ला माझा पराभव झाला, 10 मेला निवडणुका झाल्या, 13 मेला निकाल झाला, 13 मेला माझा पराभव झाला। परंतु पराभवामध्ये न खचून जाता, त्या पराभवाने न खचून जाता मी दुसऱ्या दिवशी 14 तारखेला छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं त्या संभाजी चौकामध्ये मी त्या ठिकाणी हजर होतो।
मी खचून जाणारा कार्यकर्ता नाही, मी सतत लढणारा कार्यकर्ता आहे. यश अपयश हे अनेकदा आम्ही आमच्या राजकीय जीवनामध्ये आणि सार्वजनिक जीवनामध्ये अनेक वेळा बघितलेला आहे. आणि या यशाच्या आणि अपयशाची पर्वा न करता सातत्यानं सर्व लोकांना बरोबरीने घेऊन आपल्या सगळ्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या घालून दिलेल्या त्या मार्गावरती सर्व जाती जमातीला बरोबरीने घेऊन ज्या पद्धतीनं 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना घेऊन ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती त्या ठिकाणी केली, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सर्व समाजातल्या घटकांना बरोबर घेऊन अगदी लोकांच्या सुखदुःखामध्ये सामील होऊन आज हा एक कार्यकर्ता सातत्यानं त्या ठिकाणी लढत आहे. या सगळ्या गोष्टीच्या मागे आपण आहात. आपल्या कार्यकर्त्यांच्या जीवावर मी नेहमी सांगितलं आणि मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो. हा काय राजकीय व्यासपीठ नाही, परंतु राजकारणामध्ये काम करत असताना माझ्याकडे कुठलीही पक्षाची ताकद नाही, कुठल्या पक्षामध्ये उत्तम पाटील नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जरी असलो तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कर्नाटकामध्ये अस्तित्वात नाही आहे. तरी सुद्धा आज शेंडूर धरून मानकापूरपर्यंत अनेक लोक माझ्या कार्याच्या विश्वासावर विश्वास ठेवून आज अनेक लोक आपल्या उत्तम पाटील युवा शक्तीमध्ये दाखल होत आहेत. परवा शेंडूरमध्ये मी सभा घेतली. वास्तविकता तुम्हाला सांगायचं झालं तर शेंडूरमध्ये अर्जुन नाईक म्हणून एक कार्यकर्ता लिंगायत समाजाचा त्याच्या सर्व सहकार्याने घेऊन तो आमच्या पक्षामध्ये सामील होणार होता, तो प्रवेश करणार होता. प्रवेश करत असताना अनेक वेळा मला येऊन भेटल्यावरती त्यानं सांगितलं की माझ्या टेरेसवरती मी कार्यक्रम ठेवलेला आहे, दादा तुम्ही यायला पाहिजे. मी हो म्हटलं. तर दुसऱ्या दिवशी आमचे आणि शेंडूरचे कार्यकर्ते आले. टेरेसवर नाही आणला, चौकातच कार्यक्रम. मी म्हटलं पक्षप्रवेश कार्यक्रम आपण चौकात घेत आहोत, बघ बाबा कसं होईल, लोक येतील की नाही. संध्याकाळी 6चा कार्यक्रम होता. 7 झालं तरी मला अजून फोन येईना. मी फोनचं वाट न बघता शेंडूरला जाऊन टाकलो. गेल्यावरती तिथं महिलांची संख्या आणि सगळ्या लोकांची संख्या बघून माझं मन भारावून गेलं. वाजवत मला गावात घेऊन गेले आणि त्या ठिकाणी चौकामध्ये पक्षप्रवेशचा कार्यक्रम झाला. आणि शेकडो कार्यकर्ते, महिला भगिनी, आमच्या माता भगिनी सर्वांनी पक्षामध्ये प्रवेश केला. आणि एवढंच सांगितलं, उत्तम पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, ह्या नावाची याची घोषणा त्यांनी त्या ठिकाणी दिली. आणि शेंडूर पासून हा प्रवास माझा पुन्हा एकदा सुरू झाला. आज मी एवढंच या निमित्ताने विश्वास तुम्हाला देऊ शकतो की उत्तम पाटील ज्या विश्वासानं माझ्या बरोबरीने लोक आहेत त्या लोकांना कधीही उघड्यावर सोडणार नाही, अर्ध्या वाट्यामध्ये सोडणार नाही. माणिक कुंभार आता एका गोष्टीचा उल्लेख त्यांच्या भाषणामध्ये केला. असे अनेकदा माणिक प्रसंग आलेले आहेत. त्या बोरगाव गावामध्ये सुद्धा अनेक प्रसंग आलेले आहेत. म्हणून बोरगावची जनता उत्तम पाटलाच्या पाठीशी कशासाठी आहे, तर उत्तम पाटील कधीही कुणालाही उघड्यावर अथवा कशासाठी असं विश्वासघात अथवा पाठीत खंजीर घालण्याचं काम कधी केलं नाही. आदरणीय आमचे आजोबा कैलासवासी अण्णासाहेब पाटील असतील, त्यांच्यानंतर दादा असतील, त्यांच्यानंतर अभिनंदन अण्णा असतील, मी असेल, सातत्यानं बोरगाव परिसरासाठी या अगोदर सुद्धा आम्ही काम केलेलं आहे. पुढच्या भविष्यामध्ये सुद्धा काम करणार आहोत. मला सांगायला अत्यंत आनंद होतो, माणिक तू 3ऱ्यांदा सदस्य आहेस. ज्या वेळेला माणिक पाटील चिरमुरे लावून कार्यकर्ता चिरमुरे विकत होता, परंतु आज माणिकनं सुद्धा उद्योगधंदे या भागामध्ये निर्माण कशामुळे केलं तर त्या आदरणीय बच्चनांच्या आशीर्वादानं, दादांच्या आशीर्वादानं आज माणिक 3ऱ्यांदा या म्युन्सिपाल्टीचा सदस्य आहे. सांगताना मला एवढाच आनंद होतो की एकदा आम्हाला बोरगाववासियांनी दिली त्या ग्रामपंचायत होती, 35ला 35 सदस्य त्या ठिकाणी निवडून आले. एकही विरोधक सदस्य निवडून आला नव्हता. त्यानंतर नगरपालिका ज्यावेळेला झाली त्यावेळेला पहिल्यांदा 17 पैकी 13 सदस्य आपले आले. आणि परवा ज्यावेळेला नगरपालिका झाली त्यावेळेला बच्चूंना आत्मविश्वास होता की 17ला 17 येतील, परंतु दुर्दैवानं आमच्या घाळे वहिनींचा पराभव झाला. परंतु त्या पराभव झाला तरी सुद्धा 17 पैकी 16 सीटा त्या बोरगाववासियांच्या आशीर्वादानं, त्यांच्या सगळ्यांच्या प्रेमापोटी
पोटी आज सुद्धा आपण या ठिकाणी काम करत आहोत. अनेक या व्यासपीठावर दिग्गज आहेत. आता दादांच्यावर काम केलेले आदरणीय बाबासाहेबांना वटारे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अनेक कार्यकर्ते आहेत. सुभाष शेट्टी आहेत. मी सगळ्यांची नावं आवर्जून म्हणजे घेऊ शकतो, परंतु वेळेअभावी सगळ्यांची नावं घेत नाही. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यांची साथ, सगळ्यांचं प्रेम सदैव आमच्या कुटुंबावर आहे. असंच प्रेम भविष्यामध्ये सुद्धा राहू दे आणि आमच्या माध्यमातून आदरणीय बच्चूदादांच्या ज्या वेळेला कार्याध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला त्यावेळेला आर्यंत उद्योग समूह ह्या वाढत गेला. आज आर्यंत उद्योग समूहामध्ये अनेक गोष्टींचं भर पडत त्या ठिकाणी गेला. वाढदिवसाचं औचित्य साधून उत्तम पाटील वाढदिवस समिती व युवा शक्ती यांच्याकडून गरीब व होतकरू मुलांच्या शिक्षणासाठी सहाय्य, प्राथमिक आरोग्य केंद्रात फळे वाटप, वृद्धाश्रमात धान्य वाटप, पहाटे सर्व मंदिरांमध्ये अभिषेक कार्यक्रम आटपून त्यानंतर श्री अरिहंत सभागृह हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. दरम्यान कारदगा जिल्हा परिषद कार्यक्षेत्रावरील प्रमुख गावांमध्ये वाढदिवसाचं औचित्य साधून जीवनोपयोगी विविध साहित्याचं वाटप करण्यात आलं. विशेषतः मानकापूर येथे कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने शेकडो मोफत गॅस किट वाटप करण्यात आले. आयोजित कार्यक्रमात बोलताना नगरसेवक माणिक कुंभार म्हणाले की उत्तम पाटील हा नेता म्हणजे हाकेला धावणारा असून गरिबांच्या मदतीला पडणारा आहे. तर नगरसेवक अभय मगदूम म्हणाले की उत्तम पाटील हे सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व आहे. त्यामुळे अशा नेतृत्वाला आपण सर्वांनी वेळोवेळी साथ देणं गरजेचं असल्याचं सांगितलं. उद्योजक अभिनंदन पाटील यांनी बंधू उत्तम पाटील यांच्या वाढतीने प्रत्येक वर्षी विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात येतो. यावेळी असंख्य कार्यकर्ते या कार्यक्रमास प्रतिसाद देतात. यापुढेही असेच प्रेम आपल्या पाटील कुटुंबियांवर राहू दे अशी अपेक्षा व्यक्त करत सर्वांचे आभार मानले. या प्रसंगी उद्योगपती अभिनंदन पाटील, नगराध्यक्ष दिगंबर कांबळे, कारदगा ग्रामपंचायत माजी अध्यक्ष राजू खिचडे, ढोणेवाडी ग्रामपंचायत अध्यक्षा सौ गीतांजली माने, मानकापूर ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील महाकाळे, नगरसेवक अभयकुमार मगदूम, माणिक कुंभार, अशोक कुंभार, अभयकुमार चौकले, शोभा हवले, सुजाता पाटील, प्रकाश पाटील, वर्धमान पाटील, राजू मगदूम, नगरसेवक प्रदीप माळे, पिंटू कांबळे, अमर शिंगे, सौ वर्षा मनगुत्ते, सुवर्ण सोपान, डिगिरीजा वठारे, संगीता शिंगे यांच्यासह बोरगाव व परिसरातील असंख्य उत्तम पाटील गटाचे कार्यकर्ते, उत्तम अण्णा प्रेमी, युवा शक्तीचे कार्यकर्ते, अरिहंत परिवाराचे पदाधिकारी व सर्व नगरसेवक, विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे दूरध्वनीवरून अनेक मान्यवरांनी उत्तम पाटील यांना शुभेच्छा दिल्या. बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे. अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.